सर्व शिक्षक मित्रांना, जे काही शिक्षक उमेदवार आहेत, त्यांना माझा नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपले शिक्षक उमेदवार प्रश्न विचारत आहेत, त्यामधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण निवडलेले आहेत आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नावर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे विषय कसा निवडायचा. म्हणजे विषयानुसार शिक्षकांची जेव्हा नियुक्ती होते, तेव्हा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, ते कोणता विषय शिकवण्यासाठी पात्र आहेत, हे त्यांना माहीत असायला पाहिजे. कारण कसं आहे, की आपला जो समजा पदवीचा जर जेव्हा तुम्ही एखादी पदवी घेता, तेव्हा पदवीमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा ग्रॅज्युएशन करतो, बी-एससी आहे, ज्याला आपण बॅचलर ऑफ सायन्स असं म्हणतो. बी आहे, त्याला आपण बॅचलर ऑफ आर्ट असं म्हणतोय. त्याच्यानंतर बी-कॉम आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स असं म्हणतोय आपण त्याला. आणि बॅचलर ऑफ सायन्समध्येच काही होम सायन्स वगैरे असे वेगवेगळे विषय येतात. आणि हे विषय आपण घेतलेले असताना आपण जो काही ज्या विषयाची जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीनुसार आपण त्या विषयासाठी पात्र आहो किंवा नाही, हे आपल्या शिक्षक उमेदवारांना माहीत असणं फार गरजेचं आहे मित्रहो. साधारणतः आपण जर आपला जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग याच्या अंतर्गत ज्या काही स्टेट बोर्डाच्या शाळा असतात, त्या शाळांना स्टेट बोर्डाचं सिलेबस असते, त्या बाबतीत मी बोलतो आहे. त्या शाळांमध्ये आपण जर म्हणजे बघितलं, विषय कुठपासून सुरू होतात, तर जनरली ते 5वी पासनं विषय वेगवेगळे सुरू होतात. त्याच्यामध्ये भाषा विषय येतात. त्याच्यानंतर आपण जर इकडे बघितलं तर सायन्स म्हणजे विज्ञान येते. मॅथेमॅटिक्स जे गणित हा भाग येते. त्याच्यानंतर इकडे तुमचं सामाजिक शास्त्र, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र अशा प्रकारचे जे काही विषय आहेत, ते मॅक्झिमम शाळेमध्ये शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. नव्हे, त्यांना स्टेट बोर्डाने मान्यता सुद्धा दिलेली आहे. कारण कोणत्या शाळेमध्ये कोणता विषय शिकवायचा याचा प्रस्ताव आपल्याला स्टेट बोर्डाला पाठवावा लागतो, म्हणजे त्या शाळेला. त्या शाळेचे मुख्याध्यापक जर त्यांना एखादा नवीन विषय शिकवण्यासाठी जर उपलब्ध करून द्यायचा असेल किंवा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपलब्ध करून द्यायचा असेल किंवा त्यांच्या शाळेमध्ये त्यांना एखाद्या नवीन विषयाची निर्मिती करायची असेल, तर सर्वप्रथम त्यांना माध्यमिक शिक्षण मंडळ जे असते, स्टेट बोर्ड असते, त्याची मान्यता घेणं फार आवश्यक आहे. आणि तसा प्रस्ताव त्यांना त्यांना विभागीय मंडळ जे असते, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, त्यांच्याकडे त्यांना तसा प्रस्ताव पाठवावा लागतो आणि तो प्रस्ताव त्याला मंजुरात आल्यानंतरच तो विषय त्या शाळेमध्ये अध्यापनासाठी उपलब्ध होतो. मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत, त्यामध्ये मॅक्झिमम जर आपण विषय जर बघितले, तर ते शिकवण्यासाठी 5वी पासून तर 10वी पर्यंत जे विषयानुसार असतात, त्यामध्ये मेजर विषय जर बघितला आपण, तर जो कंपल्सरी आहे तो इंग्लिश आहे. भाषेमध्ये मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, काही ठिकाणी संस्कृत आहेत. असे वेगवेगळे विषय या लँग्वेजमध्ये आहेत. आणि इकडे जर आपण घेतलं तर सायन्समध्ये विज्ञान येते आणि विज्ञानामध्ये काय-काय येते, तर जीवशास्त्र येते, भौतिकशास्त्र येते, रसायनशास्त्र येते आणि त्यासोबतच या विज्ञानासोबत गणित हा विषय येतो. आणि गणितामध्ये सुद्धा 2 भाग असतात. एक अल्जेब्रा असतो आणि दुसरा जिओमेट्री. आणि त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, तर बाकीचे जे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये इतिहास असतो, म्हणजे ज्याला आपण हिस्ट्री म्हणतो. भूगोल, ज्याला इंग्लिशमध्ये जिओग्राफी असं म्हणतो आपण. आणि सिव्हिक्स म्हणजे नागरिक शास्त्र. आणि
काही ठिकाणी हे कार्यानुभव वगैरे, त्याच्यानंतर ATD साठी चित्रकलेचे काही विषय असतात आणि आपले जे शारीरिक शिक्षक हा सुद्धा एक त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षकांसाठी सुद्धा एक विषय असतो आणि तो म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा असतो. तर अशा प्रकारचे जे काही विषय आहेत हे मॅक्झिमम शाळेमध्ये मित्रहो आपल्याला दिसतील. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मग आता ह्या जे विषय शाळेमध्ये शिकवल्या जातात यापैकी कोणत्या विषयासाठी आपण अध्यापन करण्यास पात्र आहोत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जनरली मित्र असा समज आहे, तो समज आहे माझं असं म्हणणं आहे, की ला ज्या काही आपण मेथड घेतो, त्या मेथडच तुम्हाला शिकवण्याचा अधिकार आहे, असं बऱ्याचशा ठिकाणी अ, हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये चर्चा असते, पण असं काही नाही. त्यातला महत्वाचाच एक भाग असा आहे, की जो विषयाचं तुम्हाला अध्यापन करायचं आहे, तो विषय तुमच्या ग्रॅज्युएशन लेव्हलला तुम्हाला असला फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला समजा मराठी विषय शिकवायचा आहे, तर मराठी हा विषय तुम्हाला बी-ए मध्ये बी-ए फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला असायला पाहिजे. तरच तो विषय तुम्हाला शिकवता येतो. मेथड फक्त आपण बी-एड मध्ये घेत असतो. त्या मेथडचा इकडे फार काही असा संबंध येत नाही. त्याचं कारणच असं आहे, की जेव्हा वर्कलोडची विभागणी होते, म्हणजे जेव्हा आपल्याला टाइम टेबलमध्ये पिरियड्स लावावे लागतात, त्या पिरियड्सचा जर आपण विचार केला आणि तिथला जो टीचिंग स्टाफ असतो, त्यांचा जर विचार केला, तर त्याचा मुख्याध्यापकांना बऱ्याचशा ठिकाणी ताळमेळ लावावा लागतो. मग अशा वेळेस मुख्याध्यापक हाच विचार करतात, की यांना आपण हा विषय देतोय, तर यांना हा पदवीला विषय होता का? आणि हाच क्रायटेरिया अपॉइंटमेंटसाठी सुद्धा आहे. म्हणजे जाहिरात आल्यानंतर कुठल्या विषयाची ती जाहिरात आहे, ते तुम्ही नीट बघायला पाहिजे आणि तो विषय आपल्याला पदवीला होता का? हे इथं महत्वाचं आहे. तर आज आपण जो चर्चा करणार आहे, तो साधारणतः एक त्याच्यामधला जो भाग आहे, तो मी इथं घेतोय. तो म्हणजे आपण बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे जे आपले शिक्षक उमेदवार त्यांनी बी-ए केलेलं आहे, त्यांना कोणते कोणते विषय शिकवल्याचा अधिकार आहे किंवा त्यांना शिकवण्यासाठी विषय ते मिळू शकतात. अध्यापनासाठी कोणकोणते विषय त्यांना मिळू शकतात. हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. शिक्षक भरती पवित्र पोर्टल 2025. पुढे बघा इथे एक हे दिलेलं आहे मी स्क्रीन शेअर केलेला आहे. या स्क्रीनमध्ये काही आपण इथं विषय बघतो आहे. बघा बी-ए आणि बी-ए ला साधारणतः कोणकोणते विषय घेतले जातात. मी जे काही म्हणजे शालेय शिक्षण स्तरावर जे विषय 5वी पासून तर 10वी पर्यंत शिकवल्या जातात. मेजरमध्ये काही मेजर विषय असतात आणि काही मायनर असतात. तर मी इथं मेजर विषयाबाबतीत बोलतो. कारण 90% जे आपले शिक्षक उमेदवार आहेत, ते हे विषय घेतात. बघा बी-ए ला मराठी असते, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आणि व्यतिरिक्तही काही विषय ऑप्शनल असतात. पण हे मेजर विषय जे आहेत ना, या विषयाचा विचार नियुक्तीसाठी केला जातो. हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. प्रामुख्याने हे विषय जे मी आता इथं या टेबलमध्ये घेतलेले आहेत, हे सर्व शाळेमध्ये अध्यापनासाठी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणून जेव्हा जाहिरात निघते, तेव्हा जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलं जाते तिथं, की विषयानुसार तर विषय कुठला? तर याच्यामधला मेजर विषय ते देतात. जर मराठी त्यांना शिकवायला जर लागत असेल, तर ते काय करतात माहीत आहे का? कुठल्या शिक्षक उमेदवाराची निवड करतात, तर बी-ए ला ज्यांना मराठी विषय आहे, त्या शिक्षक उमेदवाराची निवड केल्या जाते किंवा ते शिक्षक उमेदवार शिकवण्यासाठी पात्र आहेत, असं गृहीत धरल्या हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा एखादी जाहिरात मराठीसाठी असते, म्हणजे असं त्यांनी तिथं दिलेलं आहे, की माध्यमिक शिक्षक.
आणि कंसामध्ये दिलेलं आहे की मराठी विषय, तर त्याची जी पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता BA पाहिजे आपल्याला, बॅचलर ऑफ द आर्ट असायला पाहिजेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्यांचं पुढे BEd असायला पाहिजे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण BSc लाही मराठी असते, पण फक्त प्रथम वर्षाला असते. इंग्रजी आणि मराठी. म्हणून BScचे जे काही आपले शिक्षक उमेदवार असतात, त्यांनी BSc केलेलं असते, त्यांना मराठी किंवा इंग्रजी हे विषय शिकवल्याला दिल्या जात नाहीत किंवा त्यांची नियुक्ती सुद्धा केल्या जात नाही. हे इथं आपण लक्षात घ्या. जर एखादा उमेदवार BAला तसं इंग्लिश लिटरेचर असेल आणि त्यांनी बरं दिलं असेल, की माध्यमिक शिक्षक इंग्रजी विषयासाठी, तर त्यांना प्राधान्य दिल्या जाते किंवा इंग्रजी विषय हा 3ही वर्ष त्यांच्याकडे असायला. दुसरं असं, की सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र असं म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये बाकीचे विषय येतात. त्याच्यामध्ये येतात इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल. हे जर मंडळी त्यांचा BAला विषय असेल, तर ते विषयानुसार भूगोलाचं टीचिंग करू शकतात. ते अ, इतिहासाचं करू शकतात आणि इतिहास व नागरिक शास्त्र हा सुद्धा विषय त्यांना शिकवण्यासाठी दिला जातो. तर यावरून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, की जर माध्यमिक शिक्षक मराठी असेल, तर आपल्याला BAला मराठी विषय 3ही वर्षाला असायला पाहिजे. जर माध्यमिक शिक्षक इंग्रजी असेल, तर इंग्रजी विषय हा BAला आपल्याला तिन्ही वर्षासाठी असायला पाहिजे. आणि माध्यमिक जो आहे माध्यमिक शिक्षक हा बाकीच्या विषयासाठी म्हणजे सायन्स आणि गणित सोडून बाकीचे जे विषय राहतात, ते आहेत जर आपण माध्यमिक स्तरावर जर विचार केला, तर इतिहास, भूगोल आणि हे नागरिक शास्त्र. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला याच्यामधला एकही विषय तुम्हाला इतिहासही असेल, तरीही तो कन्सिडर केला जातो. तुम्हाला अर्थशास्त्र असेल, तरीही त्यांना कन्सिडर केल्या जाते. तुम्हाला समाजशास्त्र असेल, तरीही त्यांना कन्सिडर केल्या जाते. तुम्हाला राज्यशास्त्र असेल, तरी त्यांना शिकवण्यासाठी पात्र समजल्या जाते. तुम्हाला भूगोल असेल, तरीही त्यांना शिकवण्यासाठी पात्र समजण्यात येते. म्हणून मी या अगोदर उल्लेख केलेला आहे, की BEdला ज्या काही आपण मेथड घेतो, त्या मेथडचा आणि नियुक्तीला जे काही विषय आहेत, त्याचा अर्थार्थी फारसा काही असा संबंध येत नाही. कारण काय? तर त्याचा एक ठरलेला म्हणजे एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे, त्यांनी एक जी-आर काढलेला आहे. त्यांनी दिलेलं आहे, की अमुक विषय असेल, तर त्या अमुक विषयाला शिकवण्यासाठी पात्रता काय? तर त्याच्यासाठी जनरली ग्रॅज्युएशनचे विषयच ते पकडल्या जातात. BEdच्या मेथड ह्या पकडल्या जात नाहीत किंवा त्याचा विचार केला जात नाही. विचार कुठला केला जाते? तर आपण ग्रॅज्युएशनला, पदवीला जे काही आपले विषय असतील, त्या विषयाचा तिथं विचार केला जातो. तर आपल्याला जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन्स करायचं आहे, तेव्हा बरेचशी आपले शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचं कन्फ्युजन होते, की मी कोणते विषय आहेत. तर तुम्हाला जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे, तेव्हा तुम्ही तिथं तुमच्या पदवीचे विषय नमूद करून टाका. जे आहेत ते तुमच्या पदवीचे. BEdचे विषय नमूद करू नका. BEdला जे काही मेथड घेतल्या ते विषय तुम्हाला नमूद करण्याची गरज नाही. पदवीचेच विषय तिथं आपल्याला नमूद करायचे आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर आज आपण जी चर्चा घेतली ती बॅचलर ऑफ आर्ट याच्यावर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बॅचलर ऑफ सायन्स जर कुणाचं असेल, म्हणजे BSc जर कुठल्या शिक्षक उमेदवारांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन्स असेल, तर ते कोणता-कोणता विषय शिकवण्यासाठी पात्र आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा BAला काही उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत, त्यांचेही वेगवेगळे विषय असतात. तर मी तिथं असं फारसं सांगणार नाही, पण तिथं त्यांना जो विषय शिकवायचा आहे, तो त्यांच्या ग्रॅज्युएशनला 3ही वर्षाला असायला पाहिजे. असा काही विषय असतात, तो पहिल्या वर्षाला आहे, त्यानंतर दुसऱ्या वर्ष आणि तिसऱ्या वर्षाला नसतात. ते विषय आपण शिकवण्यास पात्र नाही किंवा त्या विषयाचं अध्यापन करण्यासाठी आपण मित्रहो पात्र नाही, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला तुमची जबाबदारी पुढे सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती येतात. शिक्षण संस्थांच्या जाहिराती येतात. मग जाहिराती आल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं असते? फक्त पद दिलेलं असतं आणि विषय दिलेला असते. मग तो विषय शिकवण्यास आपण पात्र आहोत की नाही हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. ते समजण्यासाठी एकच क्रायटेरिया लावा, की तो विषयाची ती जाहिरात आहे, तो विषय आपल्याला पदवीसाठी 3ही वर्षासाठी होता किंवा नव्हता.
तिन्ही वर्षासाठी असेल तर तुम्ही त्याला पात्र आहात. त्याच्या अध्यापन करण्यासाठी तुम्ही पात्र आहे हे लक्षात घ्या. आणि त्याची शैक्षणिक पात्रता सांगितली मी, BA, B.Ed पाहिजे आपल्याला शिकवण्यासाठी. म्हणजे विषयानुसार जर तुम्हाला टीचिंग करायचं असेल तर BA, B.Ed कुठून पाहिजे हे आपल्याला, तर हे पाहिजे 9-10 ला BA, B.Ed पाहिजे. आणि खाली जर आपण विचार केला 6 ते 8, इथं जर विषयानुसार शिकवायचं असेल तर ग्रॅज्युएशन तर कंपल्सरीच आहे, पण ऑप्शन पुढे व्यावसायिक शिक्षणाचा दिलेला आहे. एक तर D.Ed चालते किंवा B.Ed चालते. हे आपण आवर्जून लक्षात घ्या मित्रहो. नाही तर काय होते माहिती आहे का, की आपलं नुकसान म्हणजे आपण पात्र असतो, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण तिथं अप्लाय करत नाही किंवा तिथं आपण प्रेफरन्स फॉर्म भरत नाही. कारण या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक उमेदवारांवर 99% त्यांनी जबाबदारी टाकलेली. 1%च त्याच्यामध्ये शासनाची जबाबदारी आहे. ते म्हणजे फक्त पवित्र पोर्टल ते मॅनेज करतात. पण बाकीचं जे काही समजा आहे, ते शिक्षक उमेदवारांनाच बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील, तर त्याच्याविषयी जे काही याच्यामधले तज्ञ आहेत किंवा जे कुठेतरी टीचिंग करतायत, ऑलरेडी रुजू झालेले आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करा. एखाद्या शाळेत जाऊन मुख्याध्यापक असतात, त्यांच्यासोबत चर्चा करा. ते सुद्धा तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देऊ शकतात. परंतु आपलं नुकसान झालं नाही पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. एक तर जागा निघत नाही आणि जागा निघाल्या त्यात जर आपण कुठेतरी अपात्र झालो, तर त्याच्यासारखा मित्र मनस्ताप दुसरा कोणता नाहीये. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही डोळ्यात तेल घालून अशी म्हणजे इथं ताकही फुकून प्यायचा अशातला प्रकार आहे. तर पूर्ण याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतरच हे सेल्फ सर्टिफिकेशन्स आहे. त्याच्यानंतर जाहिराती येतील तर त्याच्या म्हणजे प्रिफरन्स फॉर्म कसे भरायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांचं बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे BA झालेलं आहे, ते कोणता विषय शिकवण्यासाठी पात्र आहेत, त्यावर आपण चर्चा घडवून आणलेली. मी यानंतरचा जो माझा हा राहणारा व्हिडिओ तो BSc साठी सुद्धा राहणार आहे. BCom ज्यांचं झालेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा राहणार आहे. कारण आपल्याला याच्यावर सविस्तर चर्चा करायची आहे. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, तर याला आपण लाईक करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल, की अशा हे जे एज्युकेशनच्या बाबतीतले जे काही जी-आर आहेत, ते जे जी-आर आहेत, त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत शेअर करतो. म्हणून या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला जे काही व्हिडिओ आपण YouTubeवर टाकतो त्याचं नोटिफिकेशन्स मिळेल. ते आपण बघू शकता. 1 वेळ बघा, 2 वेळ बघा. जोपर्यंत समजत नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, कारण ह्या थोड्याशा महत्त्वाच्या बाबी असतात म्हणून आपण त्याच्यावर मित्रहो फोकस करतो. उद्देश एकच आहे, की आमचे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांचं नुकसान कुठल्याही प्रकारचं व्हायला नको. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जी मी चर्चा केली तुमच्यासोबत त्याला मी आता पूर्णविराम देतो. धन्यवाद मित्र.